नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याची आगेकूच सुरूच असून पुण्याने गेल्या 5 वर्षात राज्यातील अव्वल स्थान कायम राखलंय. देशातील सॉफ्टवेअर निर्यातीत राज्याचा पुण्याचा वाटा सर्वाधिक आहे. पुण्यात हिंजवडीत 1990 मध्ये राजीव गांधी इन्फोटेक पार्क सुरू झालं. तेव्हापासून हे IT पार्क पुण्याच्या विकासाला गती देते. देशाच्या निर्यातीतही पुण्याचे योगदान IT पार्कमुळे दिवसेंदिवस वाढत असून देश पातळीवर बंगळुरू आणि हैदराबाद नंतर पुणे तिसऱ्या स्थानी आहे. सकस अन्न, समृद्धी, निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज या संकल्पनेवर आधारित 18वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 7 ते 10 जानेवारी दरम्यान होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवादरम्यान भारताचे मिलेटमॅन म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री डॉक्टर खादर वली यांना वसुंधरा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी निमित्त वडगाव मावळात चित्रकला स्पर्धा पार पडल्या. माजी मंत्री बाळा भेडगे यांच्या उपस्थितीत या चित्रकला स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेला भाजपचे नेते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पुण्यासारख्या महानगरात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुरुष पुढे येत नसल्याचं चित्र समोर आलंय. महापालिकेच्या आरोग्य विभागाला महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे 67% उद्दिष्ट गाठण्यात यश आलं असून यात 8165 महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. या कालावधीत ही शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांची टक्केवारी फारच कमी असल्याचं समोर आलंय. स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी महिलांच्या पिशवीतून दागिने चोरी करणाऱ्या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 4,88,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत. स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी महिलांकडे ऐवज चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांकडून नजर ठेवण्यात आली होती. पोलिसांच्या पथकाने 2 महिलांना संशयावरून ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांकडील ऐवज चोरल्याची कबुली दिली. इंदापूर शहरात हजरत टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातून डीजेच्या तालावर वाजत गाजत टिपू सुलतान यांच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आलं होतं. बीड आणि परभणीतील घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना पुण्याच्या इंदापूरमध्ये देखील सकल मराठा समाज बांधव आक्रमक झालेले पाहायला मिळाले. या दोन्ही घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी सकल मराठा तरुणांनी केली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीत एका 4 चाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण आणलं. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये ते सामन्याची. पाहत रहा न्यूज अनकट.